घरामध्ये उंदीर असले की भरपूर पैशांचं नुकसान होतं, त्यासोबतच आरोग्यालाही धोका निर्माण होतो। त्यामुळे घरातून यांना घालवण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल खरेदी करतो, पण कधी कधी हे कीटनाशक आपल्यासाठीच धोकादायक ठरू शकतात। अगदी त्यामुळे घरातील माणसांचा जीव जाण्याची देखील भीती असते। त्यामुळे असे कोणतेही कीटनाशक न वापरता आपण अगदी घरगुती पद्धतीने घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून अगदी कायमचे उंदीर घालवू शकतो। दुकानामध्ये किंवा घरामध्ये उंदीर असतील तर नक्कीच धान्याची नासाडी करतात, कूलरमध्ये किंवा इतर आपल्या इलेक्ट्रिक वस्तूंचं वायर कट करतात त्यामध्ये जाऊन। तर असं होऊ नये यासाठी रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला एक असं भांडं घ्यायचं आहे जे की आपण जेवण बनवण्यासाठी वापरत नाही, म्हणजे एखादी खराब प्लास्टिकची वाटी घ्या किंवा यूज अँड थ्रोचा कागदाचा कप किंवा वाटी जरी घेतली तरी चालेल। आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे गव्हाचं पीठ। जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही ते बेसन पीठ किंवा 2 चमचे मैदा देखील घेऊ शकता, म्हणजे एखाद्या वेळेस जर खराब झालेला मैदा असेल तर तो देखील इथे वापरला तरी चालेल। तर पाहू शकता 2-3 चमचे मी असं यामध्ये टाकलेले आहे। जसं की मी म्हणलं, जेवढे जास्त तुमच्या घरामध्ये उंदीर आहेत त्याप्रमाणे हे तुम्ही कमी जास्त असं बनवू शकता। इथे मी 2 चमचे घेतलेला आहे, तर तुम्ही 3-4 चमचे जरी घेतलं जास्त बनवायचं असेल तर जास्त पुढचं प्रमाण देखील त्याप्रमाणेच वाढवा। यामध्ये दुसऱ्या वस्तू ऍड करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर घरामधून उंदीर कायमचे घालवायचे असतील हा उपाय तर करावाच लागेल। त्यासोबतच काही बेसिक गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील जेणेकरून उंदीर परत घरामध्ये होत नाहीत। जसं की घराची स्वच्छता ठेवणे, त्यासोबतच संध्याकाळच्या वेळी आपले जे दरवाजे, खिडक्या किंवा त्यांच्या जाळ्या बंद करणे, त्यासोबतच अनावश्यक घरामध्ये वस्तू अजिबात ठेवू नका। अडगळीच्या ठिकाणी घरामध्ये काही काडी कचरा असेल तर तिथे उंदीर खूप जास्त राहतात। अजून बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्या अगोदर इथे आपल्याला लागणार आहे थोडीशी तंबाखू। तंबाखू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथे याला स्किप केलं तरी चालेल, पण आवश्यक आहे, टाकलं तर अजूनच चांगलं। तर पाहू शकता इथे मी थोडीशी अशी मोकळी तंबाखू घेऊन यामध्ये टाकलेली आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे चहा पावडर। अगदी जी वापरलेली चहा गाळून राहिलेली गाळणीमध्ये जी चहा पावडर असते ओली, ती जरी टाकली तरी चालेल, किंवा अशी थोडीशी डब्यातली फ्रेश चहा पावडर जरी टाकली तरी काहीच हरकत नाही। साधारण अर्धा चमचा एवढी चहा पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घरातीलच अजून 2-3 वस्तू ऍड करायच्या आहेत। आणि अजून एक वस्तू अशी आहे की ती म्हणजे अद्रक। अद्रक इथे आपल्याला अशी कट करून यामध्ये टाकायची नाही, तर याला आपण टाकणार आहोत खिसून। खिसून आपल्याला अद्रक अगदी थोडीशी हवी आहे, जास्त काही टाकायची नाही। आणि अगदी घरातील बेसिक वस्तू आपण टाकत आहोत ज्या की सर्वांकडेच उपलब्ध असतील। आणि हा उपाय तुम्हाला कधी, कुठे, कसा करायचा आहे तेही पाहणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अर्धवट व्हिडिओ किंवा स्किप करून तुम्ही जर व्हिडिओ पाहिला पुढे पुढे करून तर नक्कीच एखादी गोष्ट मिस होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। तर यामध्ये अद्रक आपण थोडीशी अशी खिसून टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला खूपच महत्त्वाची एक वस्तू ऍड करायची आहे। त्या अगोदर आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर पाहू शकता याला आपण व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची यामध्ये एक गोष्ट ऍड करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारं लिक्विड। मच्छर मारायचं जे लिक्विड असतं गुड नाईट किंवा इतर कोणत्या कंपनीचं, आजकाल सर्वांच्याच घरी अशा प्रकारचे लिक्विड नक्कीच असतात, त्यांच्या बॉटल। तर ते लिक्विड आपल्याला घ्यायचं आहे। जसं की मी म्हणलं कोणत्याही कंपनीचं असेल तरी चालेल। तर पाहू शकता इथे अशा प्रकारची जी लिक्विडची मच्छर मारायची मशीन जी असते ती मी घेतलेली आहे। त्याच्या खालची बॉटल आपण काढून घेणार आहोत। आणि हे जर लिक्विड नसेल तर तुम्हाला इथे तंबाखू नक्की वापरावी लागेल। या 2 वस्तू खूपच महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे दोन्हीपैकी एक वस्तू टाका किंवा दोन्ही वस्तू टाका, अजूनच चांगला फायदा भेटेल। तर पाहू शकता इथे याचं जे झाकण आहे, प्लास्टिकचं छोटंसं झाकण असतं यावरती, ते आपण काढणार आहोत। अगदी सहज निघतं। आणि हो, लक्षात ठेवा हे केल्यानंतर स्वच्छ हँडवॉशने आपल्याला हात धुवायचे आहेत किंवा साबणाने हात धुवून घ्या। आणि इथे मी थोडंसंच लिक्विड यामध्ये असं टाकलेलं आहे। यासाठी आपण हे मिश्रण बनवण्यासाठी असं एक भांडं वापरलेलं आहे, जे की आपण खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये वापरत नाही। एखादं खराब भांडंच हे मिक्स करण्यासाठी वापरा। आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते।
त्यानंतर पाहू शकता अगदी थोडंसं हे टाकलेलं आहे, याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत। तुम्ही म्हणाल यामध्ये चहा पावडर, अद्रक अशा गोष्टी टाकायची काय गरज, कारण की काय होतं यामध्ये आपण जी तंबाखू किंवा जे मच्छर मारायचं लिक्विड टाकलेलं आहे त्याचा खूप उग्र वास असतो। या वासामुळे उंदीर जे आहेत त्या मिश्रणाजवळ अजिबात येणार नाहीत। त्यामुळे आपण यामध्ये अशा वस्तू मिक्स केलेल्या आहेत ज्याचा की आपण खाण्यापिण्यामध्ये वापर करतो आणि त्याचा जो वास आहे तो उंदरांना आकर्षित करेल। याचा जो लिक्विडचा किंवा तंबाखूचा वास आहे तो पूर्णपणे दबला जातो चहा पावडर आणि अद्रकमुळे, आणि जे गव्हाचं पीठ वापरलं आहे ते देखील नक्कीच उंदरांना त्याचा वास आकर्षित करेल। त्यामुळे लवकरात लवकर याला खातील आणि आपण हे पूर्ण बनवलं, याला जर खाल्लंच नाही उंदरांनी तर याचा फायदा होणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की उंदीर याला कसे खातील। तर पाहू शकता याला मी असं घट्ट मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे गोळे तयार करणार आहोत। जास्त गोळे छोटे करायचे नाहीत, साधारण एवढ्या आकाराचे हे गोळे तयार झाले पाहिजेत। आता याला कुठे कसं वापरायचं ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। त्या अगोदर आपल्याला घरामध्ये जे अन्नपदार्थ आहे ते पूर्णपणे झाकून ठेवायचे आहेत। खरकट अगदी घराच्या बाहेर लांब फेकून या, कचरा घरामध्ये अजिबात ठेवू नका। हे दररोजच आपण पाळायचं आहे, जेणेकरून उंदरांना आपल्या घरामध्ये काही खायला भेटणार नाही। कचऱ्यामध्ये ते रात्री अन्नपदार्थ काहीतरी शोधतात खायला भेटतं म्हणून, आणि एकदा त्यांना आपल्या घरामध्ये खायला भेटलं की ते अजिबात आपल्या घरामधून जात नाहीत। त्यामुळे या बेसिक गोष्टींची नक्कीच काळजी घ्या। आणि त्यासोबतच हे जे गोळे आहेत ते घरामध्ये आपल्याला जास्त करून तर असे भिंतीच्या कडेने ठेवायचे आहे। तुम्ही पाहिला असेल उंदीर अचानक पळायला आपल्याला दिसतो, कधीच तो असा अगदी रूम मध्ये आतमधून कधीच पळत नाही, अगदी भिंतीच्या कडेकडेने तो पळतो। भीतीमुळे एक सुरक्षित त्यांना ही जागा वाटते। त्यामुळे नक्कीच या त्यांच्या वाटेवरती आपण हे गोळे ठेवायचे आहेत, म्हणजे हे उंदीर खातील याचे चान्सेस अजूनच वाढतील। कुठे बाहेरगावी जात असाल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे गोळे घरामध्ये ठेवा। आणि जर तुम्हाला असं रेग्युलर ठेवायचे असेल तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला हे ठेवायचे आहेत। 6च्या नंतर गोळे ठेवून द्या, काहीही प्रॉब्लेम होत नाही। अडगळीच्या ठिकाणी जास्त सामान जिथे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी देखील ठेवा, किचनच्या अगदी किचन ओट्यावरती किंवा जसं आपण काही सामान ठेवतो, बरण्या ठेवतो, भांडे अशा ठिकाणी देखील आपल्याला हे ठेवायचे आहेत। दिवसा जरी घरामध्ये उंदीर दिसत नसले तरी रात्रीच्या वेळी लाईट बंद झाली, घरामध्ये शांतता पसरली की उंदीर त्यांच्या बिळातून बाहेर निघतात आणि इकडे तिकडे खाण्यापिण्याच्या गोष्टीची शोधाशोध करतात। घरामध्ये त्यांना दुसरं काहीच खायला भेटलं नाही आणि फक्त हे गोळे जर मिळाले तर नक्कीच हे 100% याला खातील आणि त्यांना खूप जास्त त्रास होईल। अगदी आपल्या घरामध्ये ते मरत नाही, त्रास झाल्यामुळे त्यांना घरामध्ये काहीतरी धोका आहे असं जाणवतं आणि ते आपल्या घरातून पळून जातात। नक्की प्रयत्न करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।